म्हणून कोणाच्याही दारात कोणाच्याही घरात कधी होत नसतं, नाहीतर दररोज आपल्या दारामध्ये भजन झालं असतं, कीर्तन. वाट पाहे रघुनंदन. मायबाप हो, भजन पूजन कीर्तन मनन कोणाच्याही दारात आणि कोणाच्याही घरात कधी होत नसतं. जाणारी व्यक्ती भाग्यवंत असावी लागते. आदरणीय सोपानदादा भाग्यवंत आहे म्हणून त्यांच्या जाण्यानंतर हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा आज त्यांच्या या दारात त्यांच्या घरात साजरा होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कसं माहित आहे का, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर अर्धच टाळ्या वाजतात. एक तर आपण वारीला गेलो नाही. कालच प्रस्थान झालं माऊली ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचं. आज आम्हाला गावडे परिवाराच्या प्रेमाखातर वारीवरून प्रस्थान करून माघारी यावं लागलं. बरोबर महाराज, आमचे सगळे वारकरी मंडळ, आमचे मृदंगाचार्यजी. पण कसं असतं, कारण प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी यावं लागलं. मायबाप हो, आज तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा खूप मोठा सोहळा आळंदी आणि देहूवरून परमात्मा पांडुरंगाच्या त्या ठिकाणी दिशेनं आहे. खरं तर मी टाळी वाजवण्याचं महत्व तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की टाळी का वाजवायची. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये टाळी वाजवल्यानंतर नक्की काय होतं, तुम्हाला त्याचं आध्यात्मिक कारण आणि वैज्ञानिक कारण सुद्धा या ठिकाणी सांगतो. कारण अध्यात्मासोबत विज्ञानाला सुद्धा ठेवणं फार गरजेचं आहे. कारण विज्ञानाच्या पुढे अध्यात्म आहे, अध्यात्माच्या पुढे विज्ञान नाही. पण तरी सुद्धा अध्यात्माला विज्ञानाची जोड दिली तर माणसाला लगेच पडतं. मायबाप हो, टाळी वाजवल्यानंतर काय होत असेल तर आध्यात्मिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबरायांनी सांगितलं, टाळी वाजवावी गुढी उभारावी. गुढी उभारावी. महत्व माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. मायबाप जी माणसं कीर्तनात टाळी वाजवतात ना ती आपोआप पंढरीची वाट चालायला लागतात. आणि त्यांना सुद्धा जे वारीला आमचे वारकरी गेलेले, टाळकरी गेलेत, माळकरी गेलेत, कीर्तनकार गेले,
त्यांच्या पदरी जेवढं पुण्य पडतं ना तेवढंच पुण्य कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर आपल्याही पदरी पडतं आणि आपणही आपोआप पंढरीची वाट चालायला लागतो. हे माऊली ज्ञानोबरायांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं. आणि मग वैज्ञानिक कारण ठेवत असताना विल्यम हार्वे नावाचा एक शास्त्रज्ञ या जगात होऊन गेला. त्यानं रक्ताभिसरण क्रियेचा शोध लावला. रक्ताभिसरण क्रिया, आमची रक्ताभिसरण क्रिया जर वेगाने झाली नाही तर आमच्या शरीरात चॉकअप होतात आणि रक्त त्याच्यातून प्रवाह पुढे सरकत नाही आणि मग आम्हाला हार्ट अटॅकचं प्रमाण येतं. अटॅकचं प्रमाण आल्यानंतर आता माणसाला जाण्याची 2च कारण आहेत. कुठे जरी एखादा माणूस गेला तरी 2च कारण आपल्याला ऐकायला भेटतात. पहिलं कारण अटॅक, दुसरं कारण ढिशक्या, म्हणजे काय अपघात आणि अटॅक. याच्यानं माणसं जायला लागली. कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 10-15 वर्षाचा अटॅक येऊ शकत नाही. हे नारदाच्या गादीवर सांगतो. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर सगळ्यांची टाळी वाजली. काय मायबाप हो आपुलिया हित जो असे जागता धन्य माता पिता तयाशिया. तुकोबराय म्हणतात की अरे जी माणसं आपल्या हितासाठी जागृत असतात